टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा पॉईंट नवीन झाला आठवते का? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आता 11वीमध्ये पण आहेच, हा चॅप्टर पण तुम्हाला परीक्षेला आहे. 10वीमध्ये सीटला आहेच, सीट म्हणजे सगळ्यांना टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Consider a denser medium, optically denser medium, glass. Suppose that light travels from denser medium into rarer medium. So this medium is a rarer medium. The perpendicular drawn to the surface of glass is called as ग्लास स्लॅब होती नाही, ग्लास स्लॅब काचेची चिप आहे, ग्लास स्लॅब ठोकळा असं बोर्डला चिकटवलेच नाही. मग कुठला व्यू आहे, पूर्ण ग्लास स्लॅब दिसत नाही, फक्त ग्लास स्लॅबचे समजा तुम्ही टेक्स्ट बी घेतलं तर एवढाच पाठ दिसतोय, हा सरफेस वरचा दिसत नाही. लाईट या व्यक्ती इन्सिडेंट आहे, लाईट इज इन्सिडेंट ऑन दी ग्लास स्लॅब आणि या मार्कर म्हणजे काय परपेंडिक्युलर ड्रॉन टू दी सरफेस, त्याचा नॉर्मल हा नॉर्मल आहे आणि लाईट या व्यक्तीने इन्सिडेंट होणार आहे. मग समोर म्हटलं तर रेक्टँगल दिसतो, रेक्टँगल नाही, हा सरफेस आहे, या सरफेसवरती रेषा दिसते लाईन, या लाईन वरच्या लाईनवरती म्हणजे वरच्या सरफेसवरती लाईट इन्सिडेंट आहे. Light is incident on the diagram थोड़ी उल्टा. Light travels from denser medium into rarer medium. Our source it is समझा. Consider a source of light at point O. When light emitted by the source in denser medium, ray of light travels along the normal चे दिशेने चालणार. A ray of light travels along the normal to the surface, then it moves without any deviation. सरळ जातो. जो लाईट रे सरफेसला नॉर्मल असतो तो स्ट्रेट जातो. आता दुसरा एक लाईट रे घेतला, हा दुसरा घेतला आणि इन्सिडेंट रे, याचं नाव काय इन्सिडेंट रे, हा पण इन्सिडेंट रे, या नॉर्मल angle made by incident ray with normal is called as angle of incidence. That is now the I1. When light travels from optically denser medium into optically rarer medium, it does not move in a straight line. ऐसे जाता है तो, but it bends away from the normal. Straight line जाता है कुठल्या वाला bend होतो, it bends away from the normal. या ऐसे नहीं bend होतो. मग या रेचं नाव काय, रिफ्रॅक्टेड रे, आणि हा जो अँगल आहे त्या अँगलचं नाव काय, angle of refraction R1. त्यानंतर suppose that angle of incidence in denser medium goes on increasing, angle वाढत जायचा हवा. दुसरे डायग्राम या ठिकाणी अँगल वाढलेला आहे, I2 I1 होता, I1 पेक्षा जास्त I2. As angle of incidence increases, angle of refraction in another medium, rarer medium increases. अँगल हा रे या व्यक्तीने गेला असता जर ग्लास नसली तर, ग्लास असल्यामुळं या व्यक्तीने चाललं, मग अँगल R1 पेक्षा जास्त आहे, हा R2. तिसरा एक रे घेतला, नॉर्मल, हा अँगल वाढला होता त्यापेक्षा, त्याला समजा नाव दिलं I=IC. तीसरा एंगल ऑफ इंसिडेंस I3, हा I2 होता, हा I1. सपोज I3 इक्वल टू IC, I3 एंगल ऑफ इंसिडेंस, I3 ग्रेटर देन I2 ग्रेटर देन I1. लाईट रे हा स्ट्रेट जात नाही तर बेंड होतो आणि समजा याच निघाल, इट मूव्स tangential to the surface. It moves along the tangent to the surface. या एंगलचं नाव grazing angle.
अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे फ्रॉम अँगल किती आहे 90 आणि अँगलचं नाव आहे अँगल ऑफ इमर्जन्स आहेच. अँगल मेड बाय इमर्जंट रे विथ नॉर्मल इज कॉल्ड अँगल ऑफ इमर्जन्स. परंतु अँगल जर 90 असेल त्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण आहे, अँगल ऑफ इमर्जन्स पण आहे आणि याचं नाव ग्रेजिंग अँगल. सरफेसला पॅरल जात असेल तर म्हणजे ग्रेजिंग अँगल. अजून एक घेतला आपण समजा, अजून एक रे घेतला शेवटचा. आणि हा I4 ग्रेटर दॅन IC. IC म्हणजे काय तर अँगल आहे, स्ट्राईक आहे किती आहे माहीत नाही, तो क्रिटिकल अँगलवर नाव दिलं. I4 इक्वल टू IC. समजा ग्लाससाठी IC असेल 45 डिग्री. समजा 45 डिग्री, IC किती 45 डिग्री. मग 45 डिग्री असेल तर आपण आता या ठिकाणी काय म्हटलं, ग्रेटर दॅन 45 म्हणजे 50 असेल. हा किती 50. IC म्हणजे 45 आणि 45 पेक्षा जास्त घेतला, ग्रेटर दॅन IC 50. आता बघ या साईडला येतो, त्याच मीडियममध्ये रिप्लेट होतो. त्या बघ हे कुठलं मीडियम आहे, डेन्सर मीडियम, ग्लास मीडियम, ग्लास. हा अँगल किती आहे I4. हा सुद्धा I4च असतो. याचं नाव इन्सिडेंट रे आणि याचं नाव रिफ्लेक्टेड रे. तेव्हा या सरफेसवरती पडला तिथूनच पडला, परत करला, दुसरं म्हणजे मग गेलाच नाही. गेल्यावरच रिफ्लेक्टेड रे. म्हणून वी नो दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे ना, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा I4 हा पण आहे. त्यामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इंटरनल म्हणजे ग्लास स्लॅबच्या आत, लाईट रे ग्लास स्लॅबच्या आतून चाललेला आहे आणि आतल्या आतच परत केला. टोटल रिफ्लेक्शन झालं. पार्शियल रिफ्लेक्शन, पार्शियल रिफ्रॅक्शन असल्या काही प्रकार नाही, टोटल रिफ्लेक्शन. मग या कन्सेप्टचं नाव काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग कंडिशन्स बघा काय, कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अगोदर क्रिटिकल अँगल म्हणजे काय, क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल, critical angle IC is that angle of incidence in optically denser medium for which angle of refraction in a rarer medium is 90 degree. At critical angle I equal to IC and R equal to 90. R equal to 90. असं मला फॉर्म्युला वापरला आपण. याला म्हणूया मीडियम 2 आणि याला म्हणूया मीडियम 1. मीडियम 1, मीडियम 2 ग्लास म्हणजे मीडियम 2 आणि रेअर मीडियम म्हणजे एअर मीडियम असणार मीडियम 1. मीडियम 1. मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 असतो. μ2 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. लाईट व्हॅक्यूम मधून हे बघा, ही व्हॅक्यूम नॉर्मल, हा इन्सिडेंट रे आणि आय लाईट व्हॅक्यूम मधून कुठल्या पण मीडियम मध्ये जाऊ दे तो bends towards normal असतो. When light travels from vacuum in any medium, it always bends towards normal. पण vacuum रेअर झालं आणि दुसरं कुठलं मीडियम डेन्सर झालं विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, त्यामुळे या व्यक्तीने हा R अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ मीडियम ग्लास आहे समजा, ग्लासला आपण म्हणणार मीडियम 2. वास्तविक सहज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इक्वल टू साइन I अपॉन साइन R. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम.
व्हॅक्यूम. त्यानंतर दुसरं मीडियम घेतलं समजा, ते कुठलं मीडियम आहे माहीत नाही, हे समजा वॉटर मीडियम असेल, वॉटर मीडियम आहे समजा, एक्सप्लेन करताना एअर म्हटलं समजा आपण, आता तुम्ही वॉटर समजा ते वॉटर मीडियम आहे. वॉटर मीडियम लाईट, त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स आय, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम इन टू वॉटर. ती डायग्राम बघूच ना, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम इन टू ग्लास, तेव्हाच साइन आहे, आपण साइन आरची व्हॅल्यू त्याचं म्यू2. Absolute refractive index. Refractive index of glass with respect to vacuum is called as absolute refractive index of glass. या ठिकाणी यालाच म्यूजी पण म्हणतात, म्यूजी. मग या असा फॉर्म्युला काय आहे, म्यू वॉटर इक्वल टू म्यू 2, याला पण 2च म्हणणार, मीडियम 2. व्हॅक्यूमला म्हणणार, व्हॅक्यूमला म्हणजे मीडियम 1 काय पाहिजे, मीडियम 1, मीडियम 2, मीडियम 3, मीडियम 4 या पद्धतीने इक्वल टू अँगल वेगळा असणार काय ते त्यापेक्षा, त्याचं नाव साइन आय अपॉन साइन आर. म्यू2 हा म्यू2 म्हणजे काय, किंवा त्या ठिकाणी मीडियम 1 म्हटलं आपण त्याला, मीडियम 1, त्याला मीडियम 1 म्हणतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम काय असणार, त्याचं नाव काय यायचं म्यू1. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम त्याचं नाव काय म्यू2. आणि या ठिकाणी डायग्राममध्ये बघा लाईट कुठून कुठे चाललेलं आहे. पहिल्या डायग्राममध्ये बघा व्हॅक्यूम टू मीडियम 2 मध्ये गेला होता, आता व्हॅक्यूम टू मीडियम 1 मध्ये. या ठिकाणी वेगळंच आहे, मीडियम 2 टू मीडियम 1 चालले. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम मीडियम 2 टू मीडियम 1. मग याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू2चा अर्थ काय असणार तुम्ही, म्यू2 म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी काय लिहिण्याचा अर्थ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. नंतर या ठिकाणी म्यू1 लिहिलं तर याचा अर्थ काय असणार तुम्ही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. लाईट कुठून कुठे चाललेलं आहे, मीडियम 2 टू मीडियम 1. मग इन्सिडेंट रे कुठे आहे, मीडियम. फॉर्म्युला आपण लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम मीडियम 2 असं लिहायचं. लाईट 2 1 चा अर्थ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम मीडियम 2 टू मीडियम 1. इथे बघा लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम काय लिहिलं म्हणजे काय, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम टू ग्लास, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम टू मीडियम 2. या ठिकाणी लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम काय म्हणजे व्हॅक्यूम, व्हॅक्यूम टू वॉटर, व्हॅक्यूम टू मीडियम 1. या ठिकाणी लाईट कुठं कुठं चालली, मीडियम 2 टू मीडियम 1. सिम्बॉल कसं यायचं, लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम मीडियम 2 टू मीडियम 1. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 इक्वल टू साइन आय अपॉन मीडियम 2, त्यामध्ये आहे मीडियम 2 मध्ये आहे 2 आहे, त्यामध्ये अँगल वरती आणि 1 आहे त्यामध्ये अँगल खाली, अँगल ऑफ रोटेशन साइन आय अपॉन साइन आय. देअरफॉर आणि म्यू2 चा फॉर्म्युला म्यू1 अपॉन म्यू2 असा फॉर्म्युला. म्यू2 चा फॉर्म्युला काय, याचा फॉर्म्युला पाठ करा, म्हणजे 11 मध्ये जाईल, पण 11 मध्ये जरूर झाले का म्यू1 टू 1 इक्वल टू म्यू2 म्यू1 अपॉन म्यू2 दिसत झालं असणार. म्यू2 चा फॉर्म्युला काय, म्यू21 इक्वल टू उलट लिहायचं, तर 2 वरती 2 चा डिफरंट खाली आणि 1 आहे खाली त्याचा डिफरंट स्क्वेअर इक्वल टू साइन आय, आय किती सांगा आय सी अपॉन साइन आर, आर किती आर 90. ही डायग्राम करावी 90. Therefore, म्यू1 अपॉन म्यू2 इक्वल टू म्यू1 अपॉन म्यू2 इक्वल टू साइन आई सी अपॉन 1. Therefore, म्यू2 अपॉन म्यू1 इक्वल टू म्यू2 अपॉन म्यू1 इक्वल टू 1 अपॉन साइन आई सी, 1 अपॉन साइन आई सी. म्यू2 म्हणजे काय सांगा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 आणि म्यू1 काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू काय व्हॅक्यूम. काय नाही म्हणजे काय
ते दिले असते 1.2 1.5 1.3 ते ओळखायचे त्या मीडियमचे विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम आहे. म्हणजे एक्झाम्पल सोडवत तेव्हाच कळले नेमकं काय फक्त फॉर्म्युला पाठ करून काय इन्स्टिट्यूटले माहिती पाहिजे. म्यू टू अपॉन म्यू वन इक्वल टू 1 अपॉन साइन एक्स. सपोज मीडियम वन इज एअर. मीडियम वन कुठला आहे एअर. समजा हे एअर आहे रेअर तर आहे एअर आणि हे काय डेन्सर. फॉर एअर म्यू वन इक्वल टू 1. एअरसाठी व्हॅल्यू किती असते ॲप्रॉक्सिमेटली किती असते 1. एअरसाठी रिफ्रॅक्टिव इंडेक्स किती असतो 1. आणि फॉर मीडियम टू म्यू टू इक्वल टू म्यू समजा 2 तर कशाला म्हणायचं म्यू टू इक्वल टू म्यू. म्यू टू किती समजा ग्लासचा समजा म्यू आणि म्यू वन किती 1. फॉर एअर म्यू इक्वल टू 1. फॉर्म्युला काय नंबर बनवतो काय फॉर्म्युला म्यू टू किती म्यू अपॉन 1 इक्वल टू 1 अपॉन साइन आय सी. देयरफॉर साइन आय सी इक्वल टू 1 अपॉन म्यू. हा फॉर्म्युला सगळ्या एक्झामसाठी लागू पडत नाही. फक्त स्पेशल लाईट जेव्हा एअरमधून लाईट एक मीडियम एअर असेल आणि दुसरं डेन्सर असेल. एक मीडियम एअर आणि दुसरा डेन्सर असेल तर काय वापरायचं फॉर्म्युला क्रिटिकल अँगलचा साइन आय सी इक्वल टू 1 अपॉन म्यू. म्यू म्हणजे काय सांगा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ दॅट मीडियम. परंतु एक ग्लास आणि एक वॉटर असेल तर हा फॉर्म्युला कुठला वापरायचा हा वापरायचा. हा फॉर्म्युला कोणाचं वापरायचं हा सगळ्यात लागू पडतो कुठलं पण मीडियम आहे. दोन वेगवेगळे मीडियम असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा म्यू टू अपॉन म्यू वन इक्वल टू 1 अपॉन साइन आय सी. साइन आय सी कोणाची माहिती झाली. त्या डायग्राम मधला कुठला पार्ट झाला क्रिटिकल अँगल. तिसरी डायग्राम आहे तिसरा पार्ट त्याची फक्त माहिती आहे. क्रिटिकल अँगल द अँगल ऑफ इन्सिडेंस इन डेन्सर मीडियम फॉर विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन रेअर मीडियम इज 90 डिग्री इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. त्यानंतर क्रिटिकल अँगलचे फॉर्म्युला कळला म्यू टू अपॉन म्यू वन इक्वल टू 1 अपॉन साइन आय सी. म्हणजे साइन आय सी इक्वल टू म्यू वन अपॉन म्यू टू. साइन आय सी इक्वल टू म्यू वन अपॉन म्यू टू. वेअर म्यू टू इक्वल टू रिफ्रॅक्टिव इंडेक्स ऑफ 2 म्हणजे डेन्सर आणि 1 म्हणजे रेअर असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं 2 म्हणजे डेन्सर 1 म्हणजे रेअर. ॲपरंट डेप्थ आणि रिअल डेप्थ त्यामध्ये 2 आणि 1 वेगळं. लाईट जिथून येत होता त्याला म्हणायचं 2 आणि लाईट ज्याच्यामध्ये जाते त्याला म्हणायचं 1. खालचे रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थ. या ठिकाणी डेन्सरला म्हणणार रेअर मीडियम 2 आणि रेअरला म्हणणार मीडियम 1. आणि हा फॉर्म्युला. कारण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायचं असेल तर क्रिटिकल अँगल असणार आणि क्रिटिकल अँगल असणार लाईट कुठून कुठे जात असतो रेअर टू डेन्सर का डेन्सर टू रेअर. डायग्राम दिसते तुम्हाला लाईट कुठून कुठे जायला पाहिजे डेन्सर टू रेअर जायला पाहिजे. परंतु फॉर्म्युला डेन्सरचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स घेतला एअर असेल तर आणि हा एअर आणि दोन्ही असतील ते आवडते. कंडिशन फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दोन कंडिशन आहेत. कंडिशन्स फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहिली कंडिशन काय बघा. पहिली कंडिशन मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम. पहिली कंडिशन काय टोटल इंटरनल लाईट रे गेला आणि पुन्हा रिफ्लेक्ट झाला असं व्हायचं असेल तर ते कुठल्या मीडियममधून गेला पाहिजे रेअर का डेन्सर. डेन्सर. The monochromatic ray of light must travel from optically denser medium into optically rarer medium. ही कंडिशन रे तो मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट कुठे पाहिजे डेन्सर मीडियम मध्ये आणि तिथून लाईट रे मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट मस्ट बी इन डेन्सर मीडियम अँड मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट मस्ट ट्रॅव्हल थ्रू डेन्सर मीडियम अँड इन्सिडेंट ॲट द इंटरफेस ऑफ डेन्सर रेअर मीडियम. दुसरी कंडिशन
एंगल ऑफ इंसिडेंस मस्ट बी ग्रेटर देन क्रिटिकल। दूसरी कंडीशन का एंगल ऑफ इंसिडेंस ग्रेटर देन क्रिटिकल एंगल। आणि पहिली काय तर तो डेन्सर मीडियममध्ये गेला पाहिजे, डेन्सर मीडियम। दोन कंडिशन मला एवढं 11वीचा रे ऑफ खूप चॅप्टर आहे, त्यामध्ये पॉईंट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन। डायग्राम लवकर काढा, फास्ट म्हणजे जास्त वेळ घालू नका। पहिली कंडिशन काय आहे, मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट, मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट मस्ट travel from optically denser medium to optically rarer medium, optically denser medium to optically rarer medium। and second, angle of incidence in denser medium must be greater than critical angle, critical angle। critical angle definition है, critical angle is that angle of incidence in denser medium for which angle of refraction in rarer medium is 90 degree। dispersion of light, पॉइंट झालेला आहे त्यामध्ये dispersion of light, रेनबो, रेनबोचा डिलीट आहे ना, थँक्स आहे। dispersion of light, सात कलर समजा व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड। इसकी वेवलेंथ लैम्बडा बी, लैम्बडा आई, लैम्बडा बी, लैम्बडा जी, लैम्बडा वाई, लैम्बडा ओ, लैम्बडा रेड। and frequency nu b, nu I, nu blue, nu green, nu yellow, nu orange, nu red। वेवलेंथ सगळ्यात कमी पर्यंत सांगा, व्हायलेटची वेवलेंथ असते लॅम्बडा व्हायलेट इक्वल टू अप्रॉक्सिमेटली होतो 4000 एंगस्ट्रॉम मिनिट आणि लॅम्बडा रेड 8000 एंगस्ट्रॉम मिनिट। 4000 आणि 8000 अप्रॉक्सिमेट डिस्क्रिमिनेट दिला असतो 3600 असेल 3700 7200 दुप्पट 3500 असेल तर 60 बरं आपण दुप्पट जे असल्या ठिकाणी
मग चार एवढं लक्षात की लॅम्बडा बी लेस दॅन लॅम्बडा आर. पण माहिती आहे लॅम्बडा बी लेस दॅन बाकीच्या केसमध्ये ऑर्डर माहीत पाहिजेच. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी न्यू व्ही ग्रेटर दॅन न्यू आर. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे C equal to न्यू लॅम्बडा. फॉर्म्युला काय C equal to न्यू लॅम्बडा. देन फॉर न्यू इक्वल टू C अपॉन लॅम्बडा. म्हणजेच काय ॲज लॅम्बडा increases, as lambda increases, frequency nu decreases. Lambda increases, as lambda increases nu decreases. This nu v greater than nu r. Nu v greater than nu r. बारावी चॅप्टरमध्ये उपयोग आहेच की वेव ऑप्टिक्स चॅप्टरमध्ये याच्यामध्ये डिफ्रॅक्शन आहे, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, त्यामध्ये कलर वेगवेगळ्या कलरसाठी पण उपयोग आहे. समजा हे डेन्सर मीडियम आहे. या कुठला तरी एक लाईट आहे, समजा हा लाईट रे ऑफ लाईट आहे व्हायलेट. अँगल ऑफ इन्सिडन्स काय तर असणार फिक्सने आपण घ्यायचं मनाने आहे आणि ग्लासमध्ये चाललेलं आहे. म्हणजेच बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल असं बनवलं. रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडेंट रे कुठल्या कलरसाठी व्हायलेट कलर, मोनोक्रोमॅटिक लाईट हा पण व्हायलेटच आहे. तर इथून बाहेर पडणार, इथे पण नॉर्मल आहे. परत जेव्हा इथून बाहेर पडणार तेव्हा स्ट्रेट जात नाही. परत लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेडियस क्लिअर आणि डेन्सर रेडियस ते काय बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल पासून या बाजूला बेंड. तो बेंड होत असताना अशी बेंड होते की त्याची डायरेक्शन त्याला पॅरलल असते. बरोबर पॅरलल आहे. ओरिजिनल डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे अँड इमर्जंट रे आर पॅरलल टू इच अदर. फक्त आतच बेंड होतात. इथे पण झालं आत बेंड झालं. पुन्हा बाहेर जाताना जे ओरिजिनल ग्लास नसताना जे डायरेक्शन होती ती डायरेक्शन बाहेर पडलं जातं. म्हणजे हा रे आणि हा रे इन्सिडेंट रे आणि हा इमर्जंट रे पॅरलल असते. हा इन्सिडेंट रे आणि इमर्जंट एकमेकाला कसे आहेत पॅरलल. पण आत तेवढं बेंड झालं त्याच्यामुळे रिफ्रॅक्शन झालं. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर. दोन वेळा रिफ्रॅक्शन झालं. पण दोन वेळा रिफ्रॅक्शन झालं तर या ठिकाणी रिफ्रॅक्शन झालं डेन्सर रेअर टू डेन्सर आणि डेन्सर टू रेअर. दोन वेळा रिफ्रॅक्शन झालं तर रे जो बाहेर होते त्याचं नाव काय इमर्जंट रे. इमर्जंट रेची डायरेक्शन कशी असते ओरिजिनल डायरेक्शनला पॅरलल. मग जायला पाहिजे स्ट्रेट. परंतु चालला गेलं असतं ना मग जात असताना जायला पाहिजे ते यायचं ना पण चालला यायचं ना. एवढं स्ट्रेट झालं. ग्लास जर नसतं तर असं गेलं तर असं गेलं असतं ग्लास नसते. आणि आता ग्लासमधून जेव्हा बाहेर पडला तेव्हा याच झालं. मग तिकडे बैठलं तर म्हणणार एवढं या बाजूला सरकलं तर हे काय म्हणणार जर ग्लास नसते तर मग गॅस तिथून गेला असतं. बघत चाललं ते डायरेक्शन पॅरलल बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी गेलो असतो 5 सेंटीमीटर मी शिफ्ट झालो. ग्लासने मला 5 सेंटीमीटर शिफ्ट केली हवाला. डायरेक्शन तीच आहे ओरिजिनल डायरेक्शन चाललं आहे परंतु 5 सेंटीमीटर शिफ्ट. त्याला म्हणतात लॅटरल शिफ्ट. त्या शिफ्टचं नाव काय लॅटरल शिफ्ट. मी इथून परपेंडिक्युलर टाकला. हा परपेंडिक्युलर टाकला. त्याला नाव दिले समजा ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी, याला नाव दिलं डी. हा अँगल काय आर. हा कुठला कलर आहे माहिती तुम्हाला व्हायलेट. मोनोक्रोमॅटिक व्हायलेट कलर. व्हायलेट कलरचा फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह ऑफ ग्लास इक्वल टू साइन आय
sin I upon sin R violet. कुठला पण कलर असू दे अँगल आपण आय घेणार वरून. तर आपल्याला किती अँगल वरून पाठवायचं 7 कलरची लाईट सगळे घ्या. पहिल्यांदा व्हाईट कलरचं पाठवा पुन्हा इंडिगो ब्ल्यू ग्रीन कुठला पण अँगल किती अँगल करून पाठवायचे अँगल आपण फिक्स ठेवायचा. आत गेल्यावर काय होते बघायचं प्रत्येकाचा आत गेला अँगल वेगळा असतो रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन वेगळं करायचं. इक्वल टू सात कलरची कुठली पण लाईट घ्या. व्हॅक्यूम मध्ये काय सेम असतो व्हॅक्यूम मध्ये गिलास सेम असतो. गिलासच्या व्हॅक्यूम मध्ये सेम सी म्हणतो आपण. जेव्हा मीडियम मध्ये जाईल तेव्हा बदलली तेव्हा व्ही व्हायलेट व्ही व्हायलेट. व्हॅक्यूम मध्ये वेवलेंथ काहीतरी असेल मोनोक्रोमॅटिक लाईटची व्हॅक्यूम मध्ये वेवलेंथ लॅम्बडा व्हॅक्यूम लॅम्बडा आणि अपॉन हे लॅम्बडा व्हायलेट लॅम्बडा व्हायलेट. दुसरे घेतो आता म्यू ग्लास फॉर रेड कलर म्यू ग्लास फॉर व्हायलेट कलर. हा फॉर्म्युला कुठला घेतला म्यू ग्लास फॉर व्हायलेट कलर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम म्हणणार फॉर व्हायलेट कलर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम फॉर रेड कलर. रेड कलरचे दुसऱ्या डायग्राममध्ये या डायग्राममध्ये दुसऱ्या रेड कलर पाठवला तर काय होईल तिचे होणार आर ते वेगळा असणार वेगळं म्हणजे काय नाही साइन आय अपॉन साइन आर रेड इक्वल टू सी अपॉन व्हेलॉसिटी. इथून रेड कलर पाठवला. रेड कलरची व्हॅक्यूममध्ये व्हेलॉसिटी सीच असते पण रेड कलर जेव्हा ग्लासमध्ये गेला त्या व्हेलॉसिटी चेंज झाली पण ती व्हेलॉसिटी व्हाईटपेक्षा वेगळी आहे. व्हाईट कलरच्या लाईटपेक्षा याची वेगळी आहे. मग त्याला आपण व्ही रेड इक्वल टू लॅम्बडा एअर हे लॅम्बडा एअर आहे. लॅम्बडा म्हणजे काय लॅम्बडा एक एअर आणि लॅम्बडा मीडियममध्ये लॅम्बडा ग्लास फॉर व्हायलेट लॅम्बडा म्हणतो आणि कुठला ग्लास म्हणतो लॅम्बडा रेड इन ग्लास. ही ग्लासमध्ये असेल काय लिहिला ग्लास ग्लासमध्ये. आता या दोघांचा रेशो घेतला आपण या दोघांचा रेशो घेतला तर काय बघ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास फॉर व्हायलेट कलर अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास फॉर रेड कलर इक्वल टू हे शेवटचं बघा मध्यांचे रेशो घेतलं सगळ्यांचे चालते सगळ्यांचे सांगा काय ना या दोघांना भाकर करायचं साइन आहे कॅन्सल आणि उलटं बोलली वरती आहे ना म्हणजे काय ना साइन आर आर अपॉन साइन आर बरोबर. आता इथे बघ या दोघांचं भाकर केलं सांग काय ना दोघांचं भाकर केलं तर हे असे ना सी अपॉन व्ही ग्लास सी अपॉन व्ही आर ग्लास सी कॅन्सल आणि वरती झालं. इथे बघा ते पण उलट ना लॅम्बडा आर लॅम्बडा व्हायलेट ते व्यवस्थित बघा ते लॅम्बडा माहिती आहे आपल्याला सगळं कशात केलं आहे लॅम्बडा माहीत आहे दिसतो लॅम्बडा माहीत आहे बस त्यातला दबापैकी कुठला लॅम्बडा आर जास्त लॅम्बडा बी जास्त दिलेलं आहे. लॅम्बडा आर तो असं म्हणतो आपलं सायन्स लॅम्बडा बी लेस दॅन लॅम्बडा बी लेस दॅन लॅम्बडा as lambda b less than lambda r as lambda b less than lambda r mu g for red color is less than mu g for violet color.
डिनोमिनेटर कमी, numerator जास्त. As lambda v is less than lambda r, mu g for red color is less than mu g for red color is less than mu g for red color. उल्टा रहते इथे बघा कन्फ्युज आहे. जी लाईट गरज नाही, एकच आहे ग्लास. जुने जी नाही चालत. जी लाईट काय जी साठीच आहे, दोन्हीमध्ये एकच मीडियम घेतली नाही. ग्लासवरती व्हाईट लाईट पडला, ग्लासवरती रेड लाईट पडला, त्यामुळे जी लाईट काही गरज नाही. मग जी काढून टाकली तर अजून जरा तुम्हाला कन्फ्युजन कमी. इथे काय लिहिणार बघा, म्यू आर. ब्रॅकेट निघून गेला, कॉम्प्लिकेशन्स कमी झाले. जी काढतो काय म्यू आर. जी सगळ्या ठिकाणचे काढतात. ग्लास मीडियम दोघांना सेम आहे, त्यामुळे ग्लास सवय एवढी घेऊन पकडा ते पाठ करायचं. एवढं काय विचार आहे, पाठ करायलाच पाहिजे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन जुळले पाहिजेत. आणि तुम्हाला हे रिलेशन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी रिलेशन माहीत असेल तर उपयोग काय माहीत पाहिजे. तिकडसाठी जास्त वेळ लक्षात करण्यासाठी एक्सप्लेन केलं. वेळ जास्त आहे म्हणून समजा परीक्षेचे 10 मिनिट असते, एक्सप्लेन केलं नसतं, डायरेक्ट 5 मिनिट असतात. परीक्षा लांब गेली त्यामुळे जास्त एक्सप्लेन केलं जातं. एक्सप्लेन लैम्ब्डा v less than lambda, lambda v less than lambda r. पुढे बघ, lambda v less than lambda, nu v greater than nu r, nu v greater than nu r. lambda v less than lambda r त्याच्याऐवजी काय लिहिता, हे नको लिहा, हे लिहिलं आहे म्हणजेच काय, as lambda v less than lambda r, that is nu v greater than nu r, nu v greater than nu r. पुढचे द्यायचे हे बदलायचे संबंध आहे. फक्त हे दोन्ही उलटे आहेत. लॅम्बडा v लेस दॅन लॅम्बडा r म्हणजेच nu v ग्रेटर दॅन nu r. as nu v greater than nu r, mu r less than mu v. उलटे लेतो, mu v greater than mu r. टेक्स्ट मध्ये डायरेक्ट देते, काय डायरेक्ट देते, refractive index of the material depends upon frequency. Refractive index of the glass depends upon color of the light. As color of light changes, frequency changes. As frequency changes, the refractive index of that material for given that color changes. म्हणजे काय, refractive index is different for काय the different refractive index of red color. Red color चा refractive index तो medium चा असतो, glass असतो, water असतो. त्याच्यामुळे refractive index of violet color is ते खाली लिहिलं असते म्हणजे refractive index of medium or violet color असं शब्द असतो. violet color चा refractive index तो medium चा असतो. मग बघा लक्षात का, as nu v greater than mu r, mu v greater than mu r म्हणजे कन्फ्युजन काय, as nu increases, nu v v राहू दे, v काढ टाकायचं, व्हायलेट आणि रेड. nu v हा nu r पेक्षा जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी increases, रेड ची कमी होते. as frequency increases, refractive index increases.
हे वाक्य टाकतात. मेन वाक्य काय एवढं सगळ्यामध्ये एवढं सगळं केलं ते उपयोग काय झाला. अजून लॅटरल सूटचा उपयोग आहे. लॅटरल सूट एक पॉईंटच आहे, त्यावर तुम्ही क्वेश्चन असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन लॅटरल सूट होते. वाक्य तुम्ही काय करायचं. ॲज frequency of light increases, as frequency of light increases, refractive index of medium increases. Refractive index of medium increases. उलट म्हणायचे. As wavelength of light decreases, as wavelength of light decreases, refractive index, wavelength of light decreases, refractive index. समजा असं लिहिलं mu equal to lambda upon lambda plus. It's a mixture. As wavelength decreases, refractive index increases. As wavelength decreases, refractive index increases. wavelength decrease म्हणजे कलर बदलतात. वेगवेगळ्या कलरसाठी वेगळी वेगळी, वेगवेगळ्या कलरसाठी मग एवढे सगळे करून पण काय असेल तर लाईट डिस्टर्ब करते. वेवलेंथ वाढली की refractive index कमी होतो. वेवलेंथ कमी झाली की refractive index वाढतो. आणि वेवलेंथ कमी झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. वेवलेंथ कमी झाली की म्यू वाढतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली की म्यू वाढतो. हे सगळं ते चालते प्रॅक्टिससाठी. काही माहीत पण नसते, माहीत असते पण घ्या. mu v upon mu r equal to lambda r upon lambda v. कुठल्या फॉर्म्युला या फॉर्म्युला mu v equal to lambda upon lambda v. नंतर mu r equal to lambda upon lambda r. Therefore mu v upon mu r equal to lambda r upon lambda v. Therefore mu v inversely proportional to lambda v, that is mu v proportional 1 upon lambda v, and it is mu proportional. Therefore mu proportional 1 upon lambda. Therefore mu proportional 1 upon lambda म्हणजे c equal to nu lambda, lambda equal to c upon mu. Therefore mu proportional nu upon c म्हणजे mu proportional nu, mu proportional nu. हे सगळं एक्सप्लेन केले त्याचं, परंतु याचा उपयोग काय आहे हे एक्सप्लेन करणार. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि काय कलर आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांचं पण हे शिकू. साइन r for red color upon sin r for violet color equal to sin r for red color upon sin r for violet color equal to lambda r upon lambda v. Lambda r upon lambda v. मग याच्यावर सांगा
as lambda r greater than lambda b. समजते ना रेड लाईटची वेव्हलेंथ जास्त असते असं आहे व्हॅल्यू व्ही आय बी जी वाय वा दॅट इज बाकीच आहे की जे पहिलं आहे त्याची वेव्हलेंथ कमी जे शेवटचं अक्षर आहे त्याची वेव्हलेंथ विज्ञान शब्दामध्ये पहिलं त्याची वेव्हलेंथ कमी आणि शेवटची वेव्हलेंथ जास्त मग लॅम्बडा आर ग्रेटर दॅन लॅम्बडा बी मग काय ना साइन आर आर ग्रेटर दॅन साइन आर बी greater than sin r. Therefore, r greater than rb. r greater than rb. किती काय होतं r greater than rb. मग आता ऑर्डरच मिळाली आपल्याला वही ना वेव्हलेंथची बघा लॅम्बडा r greater than lambda y greater than lambda b. फ्रिक्वेन्सी सांगा उलट न्यू आर लेस दॅन न्यू वाय लेस दॅन न्यू व्ही आणि आर आर काय ग्रेटर दॅन आर वाय ग्रेटर दॅन आर व्ही. या डायग्राममध्ये हा अँगल बघा त्या अँगलचं नाव सांगा काय लाईट जायला पाहिजे होतं सरळ जायला पाहिजे होतं एस ने गेला एस ने मग किती अँगल मधून डेव्हिएट झाला बेंड झाला जायला पाहिजे होतं स्ट्रेट गेला एस ने किती अँगल मधून डेव्हिएट झाला विचलित झाला डिफ्लेक्ट झाला त्याला म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा त्याचं नाव काय आहे अँगलचं डेल्टा. आणि हा अँगल किती सांगा हा वर्टिकल अपोजिट अँगल तेव्हा ही लाईन अशी चालली आहे ही लाईन आहे हा आय हा पण काढला आय हा अँगल किती आहे मग आय इक्वल टू आर प्लस डेल्टा आय इक्वल टू आर प्लस डेल्टा देयरफॉर डेल्टा इक्वल टू आय मायनस आर डेल्टा इक्वल टू आय मायनस आर. मग आता काय म्हणलं आर जास्त डेल्टा मला बी करतो आपण समजा असं असेल 45 असेल आणि मायनस आर आर जास्त वाढत चाललं आर समजा घेतला आपण आर 30 घेतला तर डेल्टा किती सांगा आर 30 घेतला तर डेल्टा किती 15 आर 35 घेतला डेल्टा किती आहे 10 आर 40 घेतला डेल्टा किती आहे 5 आर 45 घेतला तर डेल्टा किती आहे 0. म्हणजेच काय होत चालले बघ जस्ट प्राइस किंमत वाढत चालली आर वाढ ॲज आर increases delta so this is as r increases value of delta decreases as r increases as r increases delta decreases as r increases delta decreases. मग याच्यावरून असं लिहू शकतो इथेच खाली वाक्य डेल्टा आर लेस देन डेल्टा वाय लेस देन डेल्टा व्ही. काय बघा कसे इन ऑर्डर काढले का हे तर पाठ आहे तुम्हाला लॅम्बडा आर ग्रेटर दॅन लॅम्बडा वाय ग्रेटर दॅन लॅम्बडा व्ही ते काही एक्सप्लेन करायचं संबंध नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच आहे. नंतर फ्रिक्वेन्सी जे उलट असते न्यू आर लेस दॅन न्यू वाय लेस दॅन न्यू आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फ्रिक्वेन्सीला कसं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि वेव्हलेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल. अजून पण काय रिफ्रॅक्ट इंडेक्स पण लिहिलेच आहे ऑलरेडी वरती आपण रिफ्रॅक्ट इंडेक्स
हे काय पाऊस झाले चालेल, हे काय लिहिलं चालेल. डायग्राम मध्ये बघ, एक कलर आहे परंतु आपण व्हाईट लाईट घेतला तर 7 कलर होता आत गेला. हे एका कलरचं आहे, येतानाच व्हाईट लाईट येते एकच, पण आत गेल्यानंतर 7 कलर, 7 कलरसाठी एक्सप्लेन केले. आपलं हेडिंग काय, डिस्पर्शन ऑफ लाईट. द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स constituent 7 colors after passing through a glass is called as dispersion of light. डिस्पर्शन म्हणजे काय, व्हाईट लाईट काचेवरती पडला तर काचेमधून जेव्हा बाहेर पडतो, काचेमध्ये जातो, तेव्हा ते 7 कलरमध्ये सेपरेशन होते आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपल्याला 7 वेगळे कलर दिसतात. त्याला काय म्हणतात, डिस्पर्शन ऑफ लाईट. Let T equal to thickness of glass slab. ग्लास स्लॅबची थिकनेस किती आहे, टी मानली आपण म्हणाली. मग टी म्हणजे कुठला, ए बी इक्वल टू टी. ए बी इक्वल टू टी म्हणजे टाइम नाही होती, तर दुसरं कुठलं डी अक्षर घेतलं चालतं, स्मॉल डी. लेट डी इक्वल टू थिकनेस ऑफ ग्लास स्लॅब. हे किती डी म्हणतात. टाइमचे पण एक्झाम्पल येतात. टाइम टेकन बाय लाईट टू ट्रॅव्हल इन एअर, टू ट्रॅव्हल इन ग्लास, काय ते डिस्टन्स दिले असते, किती वेळ लागला ते विचारलं असते. मग स्मॉल टी अक्षर येणार. इन ट्रँगल ए बी सी, इन ट्रँगल ए बी सी cos r equal to, in triangle ABC cos r equal to adjacent side upon hypotenuse angle 90 है. तब ये adjacent है, D upon AC, D upon AC, D upon AC. Therefore AC equal to D upon cos r, AC equal to D upon cos r. अतः in right angle triangle ADC, in triangle ADC, the sin r equal to, सांगा sin r. लॅटरल शिफ्ट काय आहे, हा रे सरळ जाता किती डिस्टन्स यावरला शिफ्ट झाला ओरिजिनल डायरेक्शन पासून. दुसरा CD अपॉन AC, CD अपॉन sin r नाही, हा किती झाला डेल्टा. sin डेल्टा इक्वल टू काय लेवा, CD अपॉन AC, CD अपॉन AC इक्वल टू CD तर माहिती, CD अपॉन AC. CD किती आहे, CD काढायचं आपल्याला. देअरफॉर CD इक्वल टू AC sin डेल्टा, CD इक्वल टू AC sin डेल्टा. AC जो काढले वरती, मग D अपॉन cos r इंटू sin डेल्टा. आणि डेल्टा म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बट डेल्टा इक्वल टू I मायनस r. हा I नाही, I मधून r वजा बदल काय डेल्टा. डेल्टा इक्वल टू I मायनस r. डेल्टा इक्वल टू लिखू शकता, डेल्टा इक्वल टू I मायनस r. देयरफॉर CD lateral shift of emergent ray चा lateral shift equal to किती आलं, D upon cos r into sin of डेल्टा. डेल्टा म्हणजे I मायनस r. ल्या म्हणजे कुठलं लिहिला आणि पुन्हा लिहिला, हे लिहिलं ना रे. बरेच समजा आधीमध्ये कुठल्या एखादी क्वेश्चन कळत नसेल, असे रिलेटेडच्या वर्गाचे आपण एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे झालं. ते कसं आलं ते झालं. फॉर्म्युला पाठवायचं तुमचा प्रॉब्लेम, पण ते कसं आहे ते झालं एक्सप्लेन केलं, एवढंच.
हा MCQ मध्ये ऑप्शन्स ABCD ऑप्शन असतात. लॅटरल शिफ्ट व्हिच ऑर लॅटरल शिफ्ट इज असं लिहिलं असतं ते ऑप्शन असतात. डी च्या ऐवजी काय पण अक्षर असेल किंवा एक्झाम्पल पण असणार अँगल दिलं असणार IR. Consider a white light किंवा पॉलीक्रोमॅटिक लाईट. मग आपण काय डायग्राम बनवण्यासाठी मोनोक्रोमॅटिक लाईट साठी लाईट ऑफ ओनली वन कलर इज कॉल्ड मोनोक्रोमॅटिक लाईट. मग आता व्हाईट लाईट म्हणजे काय? लाईट ऑफ 7 कलर्स. व्हाईट लाईट इज मेड ऑफ 7 कलर्स. Polychromatic light is incident on the surface of glass slab. What happens? It split into 7 colors, constant colors. मग यात एक रिलेशन झालेलं आता जातं sin I upon sin R equal to lambda upon lambda A upon lambda median. So R with relation lambda. Therefore R directly goes into lambda. लॅम्बडा वाढला की आर काय होते ते डिनॉमिनेटर मध्ये आहे का आपण म्हणतो साइन आहे प्रोपोर्शनल लॅम्बडा वरती लॅम्बडा आहे तर डिनॉमिनेटर मध्ये बघा ठीक आहे आय आणि आर हे कॉन्स्टंटच आहे सगळ्यासाठी. 7 कलरसाठी लाईट कुठला पण कलर हवे तरी होते लॅम्बडा कॉन्स्टंट. व्हाईट लाईट आहे ना व्हाईट एकच व्हाईट लाईट म्हणजे लॅम्बडा एअर होणार त्या कलरची. मग काय म्हणजे सांगा आर प्रोपोर्शनल लॅम्बडा आर प्रोपोर्शनल लॅम्बडा देयरफॉर डेल्टा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वन अपॉन लॅम्बडा. प्रोपोर्शनल नाही साइन आर प्रोपोर्शनल आहे पण ते रिलेशन आहे आर प्रोपोर्शनल लॅम्बडा. मग ज्याचा लॅम्बडा जास्त त्याचा लॅम्बडा कमी घ्या ज्याचा लॅम्बडा कमी त्याचा आर कमी. मग लॅम्बडा कमी करायला सांगा रेड का व्हायलेट? व्हायलेट. मग व्हायलेटचा लॅम्बडा कमी म्हणून व्हायलेटचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी. मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी यातला मग हा कमी आहे ना हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दुसरा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा. मग कमी सांगा कोण? ज्याचा लॅम्बडा कमी त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी. मग 7 कलर पैकी 7 नाही 2 दाखवले एक्स्ट्रीम कलर्स. मग ज्याचा लॅम्बडा कमी व्हायलेटचा लॅम्बडा कमी असतो मग व्हायलेटचा अँगल ऑफ लॅम्बडा आर व्हायलेट हा कुठला रे आहे व्हायलेट रे. त्यानंतर हा दुसरा बघा हा कुठला रेड हा रेड आहे आणि हा व्हायलेट. इथून बघा आता बाहेर पडल्यावर त्याला पॅरलल करायचं. इमर्जंट रे नाही का ओरिजिनल डायरेक्शनला पॅरलल आहे. ओरिजिनल डायरेक्शनला पॅरलल आहे किंवा पॅरलल आहे. नंतर याला सगळे पॅरलल एकमेकांना पॅरलल ते एकमेकांना पॅरलल. मग हा लॅटरल शिफ्ट इथून हा जो शिफ्ट आहे कुठलं हे डिस्टन्स वाढते लॅटरल शिफ्ट. हे डिस्टन्स म्हणजे काय लॅटरल शिफ्ट. याचं बघ इथून परपेंडिक्युलर बाहेरच्या मध्ये लिहितो बघ कुठून परपेंडिक्युलर हे डिस्टन्स घेतलं आपण. हे काय सांगा लॅटरल शिफ्ट फॉर एल होतं एल लॅटरल शिफ्ट फॉर कुठला कलर रेड. लॅटरल शिफ्ट फॉर रेड कलर
हा फॉर्म्युला लॅटरल शिफ्ट इक्वल टू डी अपॉन कॉस आर इंटू साइन ऑफ आय मायनस आणि हा बघा लॅटरल शिफ्ट जायला पाहिजे याने पण गेला याने इतकं अंतर यावर शिफ्ट झालं मग याचं नाव काय देणार आपण याचं नाव लॅटरल शिफ्ट फॉर व्हायलेट कलर फॉर्म्युला काय सांगावं इथं लॅटरल शिफ्ट फॉर व्हायलेट कलर इक्वल टू lateral shift for violet color equal to d upon cos rv into sin of I minus r हा फॉर्म्युला आता lateral shift for red color equal to d upon cos rr into sin of I minus r किती केले दाखवले दोन आहे 7 आहे अजून बाकीची मध्ये दाखवली नाही किंवा मध्ये आहे असं भरपूर आपली कन्फ्युजन म्हणून दाखवलेलं नसतं टेक्स्टमध्ये पण सेम दोन तरी दिसतात व्हाईट अँड रेड आणि व्हाईट अँड रेडच्या मध्ये पण बाकी मासा रेड यावरती जाणार यावरती रेड असं सगळे बाकी 7 मग ही फिनॉमिनाचं नाव काय डिस्पर्शन ऑफ लाईट मी डायग्राम जे आहे ते कशाचे डिस्पर्शन ऑफ लाईट dispersion of light ची diagram dispersion of light dispersion of white light light म्हणजे white light dispersion of white light आणि दोन फॉर्म्युले पण लिहायचे आपण आपल्या टेक्स्टमध्येच आहे अकरावी टेक्स्टमध्येच आहे सर बाहेर एक्स्ट्रा काय घेतलेले जे जे पॉईंट आहे तेच घ्यावे इमर्जंटली तिने पण पॅरल काढले डॉटेड लाईनला हे दोन्ही पॅरल म्हणजे दिसतील सगळे बाहेर आलेले सगळे खालच्यावर सगळे पॅरल पाहिजे एकमेकांना
डिस्टन्स भरपूर मोठं जाते, परंतु एकदम फेमस. एका मिलीमीटरमध्ये 7 असतात, 7 आहे. बाहेर पडलेली एवढी जाडी किती 1 मिलीमीटर किंवा किती पॉईंट म्हणून ते एक्झाम्पल ते सॉल्व केलं त्यामध्ये 0.33 मिलीमीटर, 0.33 मिलीमीटर. म्हणजे हे डिफरन्स एल व्ही मायनस एल व्ही मायनस एल आर, एल व्ही मधून एल आर वजा केला, डिफरन्स काय एल व्ही मायनस एल आर, एल व्ही मायनस एल आर. मग एल व्ही मायनस एल आरचं नाव काय? अँग्युलर, अँग्युलर का लॅटरल? लॅटरल डिस्पर्शन. अँग्युलर म्हणजे अँगलमध्ये डिस्पर्शन, लॅटरल डिस्पर्शन. लॅटरल डिस्पर्शन इक्वल टू एल व्ही मायनस एल आर, एल व्ही मायनस एल आर.